तर अंबरनाथमध्ये आज मतदान होतंय आणि अशामध्येच कोहोजगाव या परिसरातल्या एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमलेले होते। हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इथे गोंधळ घातलाय आणि या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आणि या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातल्या महिलांना बाहेर काढलं। या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का याची चौकशी आता केली जाते। मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। बुलढाण्यातल्या देऊळगाव राजा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। तर शेवगावमधल्या 2, खामगावमधल्या 4 आणि जळगाव जामोदमधल्या 3 प्रभागात आज मतदान होणार आहे। देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी 3 महिला उमेदवार तर सदस्य पदासाठी 77 उमेदवार रिंगणात असून एकूण 80 उमेदवारांचा फैसला 29,300 मतदार करणार आहेत। या निवडणुकीत ऐनवेळी अनेक उमेदवारांनी केलेले पक्ष बदल आणि बदललेली राजकीय समीकरण यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम बघायला मिळतोय। तर स्थगित झालेल्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि जिल्ह्यामध्ये तापमान घसरलं असून कडाक्याची थंडी पडत आहे आणि या थंडीमुळे देखील नागरिकांचा मतदानासाठी मोठा उत्साह दिसून येतोय। फुलंब्री नगरपंचायतसाठी मतदान केंद्रावर नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केलेली आहे आणि याचा आढावा घेतलाय माझे सहकारी अविनाश कानडजे यांनी। ही फुलंब्रीमधली दृश्य आपण बघतोय। सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली आहे मतदान करण्यासाठी। कडाक्याची थंडी पडली आहे मात्र याचा कुठेही परिणाम उत्साह कमी झालेला नाहीये। प्रत्येक जण आपलं मतदान केंद्रावर जाऊन मत देण्यासाठी उत्सुक असलेला आपण बघतोय। भल्या मोठ्या रांगा या सगळ्या मतदारांनी लावलेल्या आहेत कारण लोकशाहीचा हा उत्सव आणि या उत्सवात सहभागी होण्यासाठी सगळेच नागरिक मतदान केंद्राबाहेर रांगा लावताना आपण बघतोय। फुलंब्रीमधल्या छत्रपती संभाजीनगरच्या या परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। आज 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत। स्थगिती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज मतदान होईल असं जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे। जय्यत अशी तयारी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरची आपण ही दृश्य बघतोय। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री या ठिकाणी देखील आज मतदान पार पडतंय। भल्या पहाटेपासूनच सगळ्याच नागरिकांनी इथे रांगा लावलेल्या आहेत कारण प्रचंड थंडी इथे आहे मात्र याचा कुठेही परिणाम या मतदारांवर झालेला नाहीये। स्थगित झालेल्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। मी सध्या फुलंब्री नगरपंचायत ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते त्या मतदान केंद्रावर आहे। फुलंब्रीमध्ये आपण जर बघितलं तर कडाक्याची थंडी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तरी देखील सकाळी 7:30लाच या पद्धतीनं मतदारांनी रांगा लावलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जनजागृती मतदारांमध्ये या ठिकाणी खरं तर आपल्याला पाहायला मिळते कारण कडाक्याची थंडी आहे आणि एवढ्या थंडीमध्ये देखील सकाळीच मतदारांनी आता मतदानाला सुरुवात केली आहे। आपण जर बघितलं तर 7 ते 7:15च्या दरम्यानच मतदानाला सुरुवात झाली आहे आणि कशा पद्धतीचं आपण बघू शकतो की नागरिक मतदानासाठी या ठिकाणी आपल्याला जमा झालेले दिसत आहेत, रांगेमध्ये लागलेले दिसून येत आहेत। काय सांगाल, सकाळीच पहिलं मतदान करताय? सर, मतदान म्हणजे नागरिकांचा कर्तव्य आणि हक्क असतो, त्यामुळं आज लवकर आम्ही आलेलो आहोत। तर मतदान करून परत इतरही नागरिकांना आपण संदेश द्यावा की मतदान हे सर्वांनी केलंच पाहिजे, त्यामुळे आपली लोकशाही कुठेतरी प्रगत होईल असं मला वाटतं। एवढ्या थंडीतही एवढ्या सकाळी मतदान करता? हो सर, कारण की बादमध्ये मग बाहेर जायचं, कामाला जायचं, त्याच्यामुळे सकाळी मतदान करून दिलं खूप घेऊन जातं। आपण जर बघितलं तर संपूर्ण मतदान केंद्रावरच आपल्याला मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळपासूनच ही गर्दी या ठिकाणी दिसून येते आणि मतदारांमध्ये जनजागृती तितकीच दाखवून देते। मतदान आपला हा अधिकार आहे आणि तो बजावण्यासाठी सगळ्यांनी यावं असं देखील आव्हान मतदार करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।